हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2478. राहो एची ठाई माझा भाव तुझे पायी, करीन नामाचे चिंतन जाऊ नेदी कोठे मन, देईन ये रसी आता बुडी सर्व विशी, तुका म्हणे देवा साठी करोनिया जीवा. 2478. हे देवा विठ्ठला, माझा मनीचा एकनिष्ठ भक्तिभाव सतत तुझ्या पायाशी राहो, त्यामुळे मी तुझ्या नामाचे चिंतन करीत मनाला इतस्तत भटकू देणार नाही. मी तुझ्या विषयीच्या प्रेमरसात अखंड बुडणार आहे. देवा तुकाराम महाराज म्हणतात, मी जीवाची पर्वा न करता तुझी भक्ती करीन. 2478. 2479. तैसे नवो आम्ही विठ्ठलाचे दास, यावे आणि कांस काकुळती, स्वामीची या सत्ता ठेंगणे सकळ, आला कळी काळ हांता खाली, अंकिताचा असे अभिमान देवा, समोर पुनी हेवा असो पायी, तुका म्हणे आम्हा इच्छीचे खेळणे, कोड नारायण पुरवावे. 2479. आम्ही एकमेव केवळ विठ्ठलाचे दास आहोत, त्याला सोडून अन्य कोणालाही काकुळती येणार नाही. माझ्या स्वामीच्या सत्तेपुढे अवघे ब्रह्मांड ठेंगणे आहे. साक्षात कळीकाळ सुद्धा स्वामींचा आज्ञाधारक आहे. आम्हा भक्ताचा देवाला अभिमान आहे, कारण त्याचे आम्ही शरणागत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्याच्या इच्छेचे खेळणे आहोत. नारायण आमच्या आवडी पुरवितो, कौतुक करतो, तो हेच खेळ खेळतो. 2480. मोक्ष देवापाशी नाही लटक्या गायी विवळत, काय खरन धरी शुद्धी गेली बुद्धी भ्रमले, अहंकारा उरले काही पांचाटाई हे वाटे, तुका म्हणे कुंते वारे लटिके खरे मानूनिया. 2480. वास्तविक देवाजवळ मोक्ष नाही, तो तुझ्या अंतकरणात आहे. मी बद्ध आहे, मला मुक्त करा. आक्रोश करून विवळणे व्यर्थ आहे. सत्य असत्य नाशवंत अविनाशी यांचा शोध न घेण्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली, स्वतःची ओळख विसरली. देहातील पंचमहाभूते एकदा का त्यांच्या मार्गाने गेली की अहंकारासाठी काही उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, क्षणभंगूर देहाला खरे मानून उगाच तू कुथत बसतोस. 2481. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नव्हे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरी कीर्ती मागे. 2481. जगातील लौकिक वस्तूपेक्षा जीवाने देव आपलासा करून घ्यावा, त्याच्याशिवाय जीवाला सुख लाभणार नाही. एका भगवंता वाचून सर्व मायेने व्यापलेली आणि दुःखाला जन्म देणारी आहेत. या मायेच्या आधी आणि अंती आपण टिकणार नाही. त्यासाठी गोविंदाचा आश्रय घ्यावा, कारण दुःख अंतहीन आहे. आपल्या मनाला तू गोविंदाचा ध्यास लावून घ्यावा. गोविंद ही अविनाशी वस्तू आपलीशी करून घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, जो गोविंदाच्या स्वाधीन झाला आहे, त्याचे प्रारब्ध संचित क्रियमान एका मरणाचे अवघे सरते होते. पुन्हा जन्म मृत्यू येत नाही. मृत्यूनंतरही त्याची उत्तम कीर्ती उरते. 2482. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनमाय बापी, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कौतुके. 2482. तुम्ही मायबाप संतजनांनी मला कृपेचे दान देऊन उपकृत केले आहे. त्याच्या सामर्थ्याने माझ्या मुखातून उपदेशपर परंतु अमृतासारखी मधुर वचने बाहेर पडत आहे. यासाठीच मी जन्मात तुमचा उतराई होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपण उदार कृपाळू आहात. कौतुकाने मला नटवले आणि परमार्थाचे दागिने घालून साजिरे गोजिरे केले. 2483. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतोवेची व्यर्थवाणी, आई कोणी होती बहिर ते बोल, वेंचुनी ते मोल नरका जाती, इहलोकी थुंका उडे तोंडावरी, करणे अगोरी वास लागे, तुका म्हणे मापवाचे ऐसे निके, भरले नरके निंदेसाठी. 2483.
स्तुती करायची असेल तर देवाची करावी आणि प्रसंगानुरूप निंदा करायची असेल तर देवाची करावी. सामान्य जनाची स्तुती किंवा निंदा करणारा आपल्या वाणीचा दुरुपयोग करतो, त्याला अधम म्हणावे. काही लोक माझे बोल ऐकूनही बहिरे होतात, दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना दुःखदायक अशा नरकाची प्राप्ती होते. ही स्थिती ते पैसे खर्च करून पैदा करतात. त्यामुळे इहलोकातच अशा निंदकाच्या तोंडावर लोक थुंकतात. त्यांना अघोर पंथात वास करावा लागतो. यातना भोगण्यासाठी सर्वांसाठी सर्वात मोठी भयंकर शिक्षा. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाचा हरिनाम स्मरण्यासाठी देवाने दिली ती निंदा करून अपकृत्याचे विनाशाने भरली. 2484 लोह कपगार सिद्ध हे सामुग्री, अग्नी टनत्कारी दिसो येतो. सांगावे ते काही चित्तावो ठाई अनुभवतो. अन्ये सांगो येतो तृप्तीचा अनुभव, करोनी उपाव घेऊ हेवा. तुका म्हणे मिळे जीवनी जीवन, ते कोण नाव ठेवी. 2484 गारेच्या पाषाणावर कापूस ठेवून लोखंडाच्या तुकड्याने चकमकीची क्रिया करून अग्नी निर्माण करता येतो. त्याप्रमाणे चित्त एकेठाई एकाग्र झाले की ईश्वराचा अनुभव येतो. ही गोष्ट तुम्हाला काय सांगावी आणि कसे सांगावे. अखंड भोजनानंतर तृप्तीचा अनुभव सांगता येतो का? नामस्मरणाच्या उपायाने चित्त शुद्ध करून ईश्वराच्या अनुभवाचा हव्यास निर्माण करू. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यात पाणी मिसळल्यावर ते दोन्ही वेगळे करून दाखवता येईल का? 2485 बाळांचे जीवन माता जाणे भूकतान, काय करू विनवणी असो मस्तक चरणी, ठेविये ठाई चित्त ठेवणी असे पायी, करीतो हे सेवा चिंतन सर्वा ठाई देवा, न्यूनतेची पुरे घ्यावे करोनी दातारे, तुका म्हणे बुद्धी अल्प असे अपराधी. 2485 बाळाच्या ताणभुकेची जाणीव आईला असते, ती त्याला वेळेवर खाऊ पिऊ घालते. देवा तू माझी आई आहेस म्हणून तुला विनंती कशाला करू, मी केवळ तुझ्या चरणावर मस्तक ठेवितो. विठ्ठला तू मला ज्या स्थानी ठेवलेस तेथेच मी असेन, परंतु चित्त तुझ्या पायी असेल. देवा तुम्ही सर्वव्यापी आहात याचे मी नेहमी भान ठेवीन. देवा मी तुझे चिंतन करतो, या सेवेत काही न्यून असेल तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण मी पूर्ण अपराधी आहे आणि अल्पबुद्धी आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 2486 जाणतो समय परिमित कामा नये, तुम्ही सांगावे ते बरे, देवा सकळ विचारे फुकाची ये पुसी, चिंता नाही होते ऐसी, तुका म्हणे आहे धर पाय मज साहे. 2486 देवा चांगला वाईट समय मी जाणतो, त्यानुसार व्यवहार करतो, परंतु माझी मते माझ्या पारमार्थिक हित होण्याच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. हे लक्षात घेऊन आपणच मला उपदेश करावा, हे हितकर होईल. देवा तुम्हाला विचारून या संबंधीचे खरे ज्ञान होत असेल तर का विचारू नये, त्यामुळे चिंता दूर होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला शरणागत आहे म्हणून तू मला सहाय्य कर. 2487 द्वारपाळ विनंती करी उभे द्वारी रावळा, आपुलिया शरणागता वाहो चिंता न द्यावी, वचनाया चित्त द्यावे असो ठावे तुम्हासी, तुका म्हणे कृपा सिंधू दीनबंधू केशवा. 2487 देवा तुमच्या रावळाच्या दारात उभा राहून विनंती करतो की तुम्हाला शरण येणाऱ्या भक्ताला कसलीही चिंता करण्याची वेळ येऊ देऊ नका. माझ्या विनंतीकडे कृपा करून लक्ष द्यावे. तुम्हाला माहीत असले तरीही तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपासागरा दीनदयाळू देवा माझी विनंती ऐका. 2488 दोही बाई अम्मावास असो कास घालूनी, बोल बोलो उभयंता स्वामी सत्ता सेवेची, एकसरे आज्ञा केली असो चाली ते नीती, तुका म्हणे जो हारितो आहे होतो ते ठाई. 2488 देवा संसारात राहून कर्तव्य पार पाडतो आणि परमार्थ मार्गात तुझे चिंतन करतो. अशा प्रकारे दोन्ही बाजूला उभे राहून तत्परतेने कार्यरत राहत आहोत. आमचा स्वामी विठ्ठल त्याने आज्ञा करावी आणि आम्ही सेवक धर्माप्रमाणे नीतीनुसार आचरण करू. स्वामीची सत्ता आहे, त्याच्या आज्ञेचे आचरण करू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्या अवस्थेत आहोत तेथेच उभे राहून भगवंताला नमस्कार करतो. 2489 ऐकाजी देवा माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, सन्निध पातलो सांडोनी या शंका,
सन्मुखची एका एकी पुढे जाणविले कोठे पावे पायांपाशी केली या जीवासी साठी म्हणून तुका म्हणे माझे हाती द्या उद्धार करी कर म्हणूनी 2489 विठ्ठला तुमच्या चरणावर मस्तक ठेवून आहे आपण माझी विनंती ऐका. साऱ्या शंका कुशंका सोडून तुमच्या जवळ आलो आणि एकाएकी समोर आलो. जीवाला विसावा कोठे लाभेल असा विचार केला आणि तुझ्या पाया शिवाय कोठे आश्रय नाही म्हणून लाज भय जगाची पर्वा न करता येथे आलो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी फार कटकट करतो म्हणून माझा उद्धार करण्याची शक्ती मला द्या. 2490 बैसलो तो कडियेवरी नवे दुरी वेगळा घडले हे बहुता दिसा आता इच्छा पुरविन बहु होता झाला सीन नाही क्षण विसावा दुःखी केले मी तुपणे जवळी नेणे होते ते पाहत जे होतो वास त्याची आस पुरविली तुका म्हणे माय बापा जनी कोपा विठ्ठला. 2490 देवा मी तुमच्या कडेवर बसलो आहे तेव्हा मी तुमच्यापासून दूर आणि वेगळा नाही. पुष्कळ दिवसांनी हे घडले आता मी माझी अवघी इच्छा पूर्ण करून घेणार. या संसारात मी जे करतो याचा फार क्षीण झाला. क्षणभराची विश्रांती नव्हती. मी मला या मीपणाने दुःखी केले परंतु तू माझ्याजवळ होतास हे जाणतच नव्हतो. विठ्ठला आजपर्यंत ज्या परम सौख्याच्या क्षणाची वाट पाहिली तीच इच्छा तुम्ही पूर्ण केली. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला माय बापा जवळीकतेने अधिक उणे बोललो असेल तर कृपया लेकरावर रागावू नका. 2491 तुझे नाम मुखी तयासी विपत्ती आश्चर्य हे चित्ती वाटतसे काय जाणो देवा होसील निजला नेनो जी विठ्ठला माय बापा भवबंधनाचे तुटतील फांसे ते का येते ऐसे अवेरिले तुका म्हणे माझे दचकले मन वाटे वाया विनश्रम केला. 2491 देवा तुझे नाम निरंतर जपणाऱ्याला सांसारिक विपत्तीने पिडावे याचे आश्चर्य वाटते. काय जाणो देवा निजला आहेस की काय काही कळत नाही. तुझे नाममुखी असणाऱ्याचे भवबंधनाचे पाश तुटतात असे तुझे ब्रीद आहे. मग माझा अवेर का केलास हे पाहून माझे मन भयभीत झाले आहे. वाटते माझे भक्ती सामर्थ्याचे परिश्रम व्यर्थ गेले का असे तुकाराम महाराज म्हणतात. 2492 सेवके करावे सांगितले काम सियाचा तो धर्म स्वामी राखे काय देवा नेनो आले गांडेपण तुम्ही शक्तिहीन झाले दिसा विष्णुदास आम्ही निर्भर ज्या बळे ते दिसे या काळे अवेरिले तुका म्हणे मूळ पाठवा लवकरी किंवा करू हरी काय सांगा. 2492 सेवकाने आपल्या धन्याने सांगितलेले काम करावे. ज्या स्वामीचा शिक्का चालतो त्या स्वामीने सेवकाचे क्षेमपूर्वक रक्षण करावे. देवा तुम्ही मात्र माझे रक्षण करीत नाहीत यावरून तुम्ही भेकड झाला की काय तुम्ही शक्तिहीन झाल्यासारखे दिसता. विठ्ठलाची सेवा करतो त्याच्या बळावर आम्ही निर्भय होतो ते बळ देवानेच घालविले की काय असे वाटू लागले. तुकाराम महाराज म्हणतात मी येथे मृत्यू लोकात राहून तुमची काय सेवा करू ते सांगा अन्यथा मला नेण्यासाठी लवकर बोलावणे पाठवा. 2493 खेळता निज भावे समर्थाचे बाळ तयाचा सकळ सत्ते खाली तरी लेवविला शोभे अलंकार नाही तरी भार मानाविन अवघीच दिशा असावी मोकळी माय बापा बळी म्हणूनी तुका म्हणे माझे ऐसे आहे देवा म्हणवनी सेवा समीर्पिली. 2493 सत्ताधीशाचे बाळ आपल्या सहज वृत्तीप्रमाणे खेळत असते तेव्हा सर्वांनी त्याच्या वर्चस्वाखाली राहावे असे वाटते. अशा समर्थ मायबापांनी बाळाच्या अंगावर घातलेले अलंकार त्याला शोभतात पण जनमानसात त्याला सन्मान मिळत नसला तर त्याला या अलंकाराचे व्यर्थ ओझे आहे. खेळणाऱ्याला त्या मुलाला अवघ्या दिशा मोकळ्या असाव्यात कारण त्याचे मायबाप सामर्थ्यवान आहेत. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला माझ्या मनात असाच भाव आहे. मी समर्थाचे लेकरू आहे. माझे कौतुक करण्यास माझे मायबाप समर्थ आहेत. मी फक्त आपली सेवा समर्पित करतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.